आज आहे 31 डिसेंबर. आम्ही आलो आता पार्टीला. पार्टी करायची तर कोणाच्या शेतात, तर महेंद्राच्या शेतामध्ये. आमचा महेंद्र मित्र आला, तर चला मग महेंद्राच्या शेतामध्ये आलो भाऊ. चाललो आता आम्ही पार्टी आलो तर त्याची म्हैस होती पाणी पित. आता ते पाणी पिता पिता आम्ही तिच्या मागून निघालो. आम्ही चाललो आता भांडे घेऊन आमच्या पार्टीच्या जागेवर. भांडे ठेवले आणि आम्ही चाललो होतो दगड आणायला चुलीसाठी. मग चुलीसाठी दगडाण्याचे दगडं कोण उचलणार? त्याने उचलला एक दगड. मग आता त्याच्याने काही दुसरा दगड घ्यावा ना, तर मी आता दुसरा दगड मीनच घेतले 2 दगड. म्हटलं चला आपण 2 दगड घेऊन आम्ही आलो आमच्या पार्टीच्या ठिकाणी. मग मी दगडे फेकले आणि चूल बनवायला लागलो. तर आम्ही दगडा खाली फेकून किशोरभाऊ चूल बनायला लागला. किशोरभाऊची चूल झाल्यानंतर किशोरभाऊने बघून ठेवून पाहिलं चुलीवर बसते का. आमचं बघून बरोबर बसलं आणि मी किशोरभाऊला म्हटलं आता यातून सामान काढ. मग आमचं सामान काढून झाल्यानंतर आम्ही गेले काड्या आणायले. मग किशोरभाऊ म्हणे मी एकटा जाऊ का? मग मी त्याच्यासोबत गेला काड्या आणायले. मामू काड्या तोडायला लागले. आमच्या काड्या तोडून झाल्या. मग मी म्हटलं किशोरभाऊले बस झाल्या त्या काड्या तोडून, आता चाल आपल्या पार्टीच्या ठिकाणावर. मग आम्ही आले वापस आमच्या पार्टीच्या ठिकाणावर. जाता आता किशोरभाऊ लागले नाचायला. मग आम्ही टाकल्या काड्या खाली. मग किशोरभाऊ म्हणे आता आपल्याला भाजी बनवून नाही. मग भाजी बनवण्यासाठी तर पाणी काय होतं नाही. मग आम्ही निघाले पाणी आणायले. तर मग आमचा किशोरभाऊ म्हणे पाण्याची कॅन तर मी महेंद्रच्या वाड्यावर ठेवला आहे. मामू गेले महेंद्रच्या वाड्याकडे. वाड्यावर जाता जाता आमचा महेंद्र मिस्त्री म्हैस पाजत होता. मग महेंद्र मिस्त्रीला आम्ही विचारलं पाण्याची कॅन कुठे आहे? महेंद्र म्हणे मी पाण्याची कॅन गोठ्यात ठेवलं आहे. मामू गेले गोठ्यात. मग गोठ्यात जाता जाता कुत्रा लागला आमच्या मागे. मग आम्ही कॅन घेतली, आम्ही निघाले पाणी आणायले. पाण्याला जाता जाता किशोरभाऊ म्हणे आपलं एका कॅनमध्ये तर काय होणार नाही. मी किशोरभाऊला म्हटलं आपण हे कॅन संपली की मी लगेच दुसरी आणीन. मग आम्ही पाणी आणायला निघालो. मग आमची कॅन झाली होती खराब. मग मी कॅन धुतली आणि पाणी भरलं आणि आम्ही निघालो आमच्या पार्टीच्या ठिकाणावर. पार्टीच्या ठिकाणावर जाता जाता आम्हाला भेटला आमचा दोस्त. तो पाजत होता कुत्र्याले दूध. मग मी किशोरभाऊले म्हटलं चला पण महेंद्र मिस्त्रीचा वाडा पाहू मधातून कसा आहे. मग आम्ही मधात गेले आणि आम्हाला दिसला महेंद्र मिस्त्री दूध काढतोय. तेवढ्यात आमचा किशोरभाऊ महेंद्र मिस्त्रीला बोलला टाक चारा आणि काळ धारा. तिथून आम्ही थेट गेले आमच्या पार्टीच्या ठिकाणावर. पार्टीच्या ठिकाणावर मी लागलो जाय लावायला. मग आपल्याला काय जायला लावता येत नव्हता. मग मी कसा मसा जायला लावला आणि मग किशोरभाऊला म्हटलं हिच्यावर बघून ठेव. मग किशोरभाऊने बघून घेतलं आणि चुलीवर ठेवलं बघून. आणि बघून ठेवून झालं. मी किशोरभाऊला म्हटलं तो आता हिच्यात तेल टाक. मग आमचं तेल तपलं आणि किशोरभाऊ म्हणे तू टाक आता पनीर पाय मी कशी भाजी बनवतो. मग किशोरभाऊ गेला चंपा आणायले आणि किशोरभाऊ पनीर लागला हलवायले. मग किशोरभाऊला म्हटलं तू चंपा हलवतच राहील नाही तर मग आपलं पनीर जाऊन जाईल. मग आमचा निखिल मित्र तिथेच बसवला. तो म्हणे पनीर जाईल. पनीर झालं. मग आला आमचा दुत्या. मग दुत्या लागला पनीर काढायले. पनीर काढून झाल्यावर आमचा किशोरभाऊ म्हणे दुत्याले तू आता जाय फूक. मग दुत्या लागला जाय फुक्याले. तेवढ्यात आमच्या किशोरभाऊच्या डोळ्यात गेला दुःख. आमचा किशोरभाऊ लागला डोळे चोयाले. मग मी लागलो टमाटे काप्याले. मग आमची भाजी बनवून झाली. मग आम्ही लागले जेवण करायले. मग आमचा महेंद्र मिस्त्री म्हणे भाजी कशी झाली, कारण भाजी बनवली होती महेंद्र मिस्त्रीनं. मग मी म्हटलं भाजी एकदम मस्त झाली. मग आमचं जेवण झालं आणि आम्ही निघाले मग आमच्या घराकडे. तर मित्रांनो असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि नक्की शेअर करा. धन्यवाद.